आणि समाजकान सुद्धा टी शर्ट्स आहेत. अक्षय माशी मगाशी बोलला आणि त्या माध्यमातून आपण महेश स्पोर्ट्सचा धन्यवाद देऊयात आणि सामन्याकडे सुद्धा पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करूयात. वळूयात मॅचकडे. महेश स्पोर्ट्स यांनी स्पॉन्सर केलेला संघ या ठिकाणी जय भारांचा देव नौकर आज स्पॉन्सर खुश असतील, कारण आपला संघ आज या लढतीमध्ये क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचतोय. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. लेट्स प्ले अँड लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रसाद पाटीलची ही कॅच ड्रॉप केली की मॅच. कारण आपण जर विचार केला तर पडल्यानंतर उसळणाऱ्या चेंडूवरती आउट ऑफ दी कंट्रोल प्रसाद पाटील पाहिला. वन बाउंडचा इशारा अगदी योग्य पद्धतीने या ठिकाणी निशूच्या माध्यमातून येतोय. या ठिकाणी आपण जर विचार केला तर चंद्रकांतजी मल्हार या मॅचचे ऑफिशियल अंपायर, त्याबरोबर निशांत कडवे आणि सुमित भगतने हा कॅच ड्रॉप केलाय. प्रसाद पाटीलला आपण मागच्या मॅचमध्ये आक्रमक पाहिलंय. या बेस मात्र हा चेंडू जर विचार केला तर पंच जे म्हणतील ते योग्य. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे की निर्णय नक्की काय आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला बाउन्सचा इशारा आला होता, मात्र त्यानंतर दोन्ही पंच आपापल्या जागेवरती आहेत. विचार विनिमय नक्की करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत हा डिसिजन नक्की पोहोचवतील. DRS कोणत्याही खेळाडूसाठी नाही आहे, मात्र अंपायरने डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मागितली तर मात्र आम्ही ती डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम घेऊ शकतो आणि तिसऱ्या अंपायरला आम्ही सांगू शकतो की हा चेंडू तुम्ही चेक करून बघा. अत्यंत चांगला निर्णय म्हणूयात आपण, कारण थर्ड अंपायरला नियुक्त केलंय. आपल्याकडे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पंचांसाठी जरूर आहे. अक्षय कदम यांच्याकडे सर्वांच्या नजरा असतील. या मॅचचे थर्ड अंपायर म्हणून ते काम पाहत आहेत. इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच आज आपण पाहिली तर या ठिकाणी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आपण घेतोय. 5 चेंडू येणं बाकी. चेंडू न असणार आहे, कारण आधी एक नक्कीच इशारा दिला होता आणि हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला दुसरा बाउन्सर या ठिकाणी आपण पाहतो एका षटकामध्ये. या ठिकाणी आपण जर विचार केला तर नक्कीच प्रामुख्याने विचार केला तर हा चेंडू या ठिकाणी प्रामुख्याने हाताळला गेला आणि यानंतर फ्रीट असेल. फ्रीट मैदानावरती असणार आहे, कारण गोलंदाजी करण्यासाठी मुन्याला आपण पाहतोय अक्षय पाटील. या एका षटकामध्ये आपण जर विचार केला तर 2 बाउन्सर नॉट अलाउड या ठिकाणी दंडित केलं जाईल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ द लेंथ वरती हा चेंडू पंच या ठिकाणी आपण पुन्हा पाहतोय. शॉर्ट ऑफ द लेंथ वरती हा चेंडू होता आणि त्यानंतर मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रसाद पाटील पुन्हा एकदा अपील करतोय. पंचांवरती दबाव असेल, मात्र निशांत कडवे आणि चंद्रकांत मल्हार जे आमच्यापर्यंत पोहोचवतील ते नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा या ठिकाणी केवळ एक. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर नो, त्यानंतर हा चेंडूवरती पुन्हा अपील केलं गेलं आणि अंपायर टू बी सेज, कारण पंच ही मॅच त्या पूर्णतः मैदानामध्ये राहून पाहतायत. कारण खेळाडू होणं अतिशय सोपं असेल, मात्र एखादा पंचाची भूमिका बजावणं त्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे.
यावेळेस मात्र चेंडू नो असणार आहे। या ठिकाणी आपण पाहतो या अपीलला ज्या पद्धतीने उचलून धरलं गेले, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर विचार केला तर फ्री हिट हा मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम घेऊ शकतात आणि ते पंचांसाठी आहे। या ठिकाणी आपण पाहतोय नो चेंडू आलाय, नो चेंडूवरती पुन्हा एकदा फ्री हिट असेल। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। यावेळेस मात्र प्रसाद पाटील आज या मैदानावरती आक्रमक आणि विध्वंसक खेळतोय। सुरुवातीच्या मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून अंतिम मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेचा फटका आपण पाहतो अंतराईज खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय, फील्ड करण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतो डीप मिड विकेटच्या दिशेनं। आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर धावा मैदानावरती जमलेल्या पाहायला मिळतात, त्या म्हणजे 7 धावा। धावफलकावरती 7 धावा आलेल्या आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिला अक्षय पाटील मोन्या। पुन्हा एकदा आपण पाहतोय वेट फॉर अंपायर डिसिजन, इट्स अन वाईट डिलिव्हरी। या ठिकाणी आपण पाहतोय वाईट चेंडू मैदानावरती दिला गेलाय आणि प्रामुख्याने आपण जर विचार केला तर नक्कीच हा चेंडू या ठिकाणी वाईट म्हणून घोषित केला गेलाय। आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रसाद पाटील, त्यांच्या माध्यमातून वारंवार अपील आपल्याला पाहायला मिळतात। जावेदचा पटका पूल केलाय, क्षेत्ररक्षक नसणार आहे, चेंडू लॉंग ऑन क्लिअर करत चिरत बाउंड लाईनच्या बाहेर येतोय दमदार चौकार। या मैदानावरती जबरदस्त फटकेबाजी करतोय, अक्षय पाटील वरती आक्रमण केलंय। यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि व्हॉट अन अमेझिंग कॅच, फॅब्युलस ट्रिमेंडस कॅच अप एट, कम ऑन डीजे। किशोर पाटिल ने यश बचपन में हम आम तोड़ते थे उस तरह से यहाँ पे आम तोड़ा है। क्या कमाल का ये ऑस्टनिशिंग कैच था, कैच ऑफ द डे या कैच ऑफ द टूर्नामेंट कहूं ये मुझे अब समझ में नहीं आ रहा है, मगर लाजवाब, बहुत ही जबरदस्त और एक बड़ा बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है। जरूर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया जसे बरेच खेळाडू असतात जे रिली कॅच मध्ये कन्वर्ट करत असतात, मात्र आज एबी डिव्हिलियर्सची मला आठवण येते कारण असाच एक कॅच गेल्या 2 वर्षांमध्ये आपण तो फोटो पाहिला होता। रॉयल चॅलेंजर बँगलोर कडून खेळताना अगदी बाउंड्रीवरती असताना सुपरमॅन जंप मारली होती आणि किशोर पाटील आजचा सुपरमॅन आपण या ठिकाणी पाहतोय, अफलातून कॅच आपण या ठिकाणी पाहतोय। व्हॉट अन अमेझिंग एफर्ट्स। या ठिकाणी आपण विचार केला तर प्रफुल्ल पाटील मैदानावरतून निराश अवस्थेमध्ये परतला असेल कारण आतापर्यंत अक्षय पाटील वरती त्याने 2 चौकार मारले होते आणि हा फटका नक्कीच चांगला होता आणि एफर्ट या ठिकाणी 100% चांगला, त्यामुळे कॅच अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली। सामन्याकडे आपण वळूयात। गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आपण अक्षय पाटील मोन्याला पाहतोय। षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगतीपथावर असताना या ठिकाणी बऱ्याच घडामोडी घडल्यात आणि पुन्हा एकदा अक्षय पाटील मोन्या सज्ज होताना पाहायला मिळेल। यावेळेस मात्र आपण पाहिला तर नो चेंडू असेल, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय आणि आतापर्यंत जर विचार केला आपण तर फ्री हिट मैदानावरती असेल। 3 चेंडू आतापर्यंत आपण हे नो पाहिलेत। जर आपण सामन्यांकडे विचार केला तर अक्षय पाटील याच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच तो प्रभावशालीपणा आहे। यावेळेचा फटका अंतराईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला किशोर पाटील या ठिकाणी पाहायला मिळतोय। धाव या ठिकाणी घेण्याचा हा अटेम्प्ट फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यानंतर आपण षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर या ठिकाणी येणारी धावसंख्या पाहतोय कारण सामना लांबतोय। ज्या ज्या वेळेस लो चेंडू येतात, फ्री हिट येतात, अवांतर येतो,
मुवमेंट वाढल्या जातात आणि कॅल्क्युलेशन जर आपण टायमाचं केलं तर आज तितकासा वेळ आपल्याकडे पुरेसा असणार आहे, कारण सूर्यप्रकाश अजूनही पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळ नव्हता, मात्र स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस ज्याच्यामध्ये योग्य त्या सूर्यप्रकाशामध्ये आजच्या दिवसातील क्वालिफाईंग मॅच आपण या चोरंडेच्या मैदानावरती खेळवतोय. धावसंख्या 14 धावा, षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण होतोय. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र होईल बदलाव. बॅटिंग पॉवर प्ले संपलंय आणि गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण जय बारांचा देव नौका संघाच्या या गोलंदाजाला पाहतोय. हशिकेश माळी षटक क्रमांक दुसरं हाताळण्याचा प्रयत्न करेल. राऊंड विकेट वरती प्रहार जरूर केला. इलिव्हेशन किती आहे, चेंडू काऊ कॉर्नरला फक्त बघत राहायला लागलाय. किशोर पटेलच्या डोक्यावरून चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण विचार केला तर रिवेंज बदला या ठिकाणी घेतलेलं उसनं व्याधासकट चुकतं केलंय. कमॉन डीजे मास्टर. ठिकाणी क्लीन बोल्ड केलाय आणि प्रतिस्पर्धी संघानं सुद्धा जय बारांचा देव नौकार कमबॅक करणारी मुवमेंट या मैदानावरती दाखवतोय. राऊंड विकेट. जावेदचा चेंडू अँगल कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. या चेंडूवरती मात्र पूर्णतः बीट करणारा चेंडू फलंदाज एका जागेवरती उभा राहिला. डॉट येतोय. अजूनही या षटकामधील 3 चेंडू येणं बाकी. जावेदचा फटका फसलेला पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे आणि चांगला प्रयत्न करतोय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी धावा वाचवल्या गेल्यात. प्रामुख्याने जर आपण विचार केला तर नक्कीच या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज मैदानावरती साहिल पाटील आणि प्रसाद पाटील हे दोन्ही पाटील आपण मैदानावरती पाहतोय आणि त्याच वेळेस अजूनही 2 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी अलकातानं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, मिडॉनच्या दिशेनं फील्ड करेल. तोपर्यंत आपण धावसंख्या पाहिली. 1-1 धावेनं पुढे सरसवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला तर नक्कीच धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 22 धावा. षटकातील 1 चेंडू. यावेळेचा फटका फसला आणि आता मात्र कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये सुमित वगतच्या हातामध्ये चेंडू येत नाही आहे आणि त्यानंतर मात्र एक सेफ कॉल त्या ठिकाणी मैदानावरती झालाय. 2 षटकं मैदानावरती आलीत आणि 2 षटकानंतर धावफलकावरती येणारी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जमल्यात त्या म्हणजे 23 धावा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी पूर्ण होतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा. लेट बटतोय. फलंदाज बाद होईल. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे वन्स अगेन.
सामन्याकडे आपण पाहतो 2 षटकांनंतर धावफलकावरती आपण 23 धावा पाहिल्या होत्या. या ठिकाणी आक्षेप घेतला गेला. गोलंदाजच्या ऍक्शन वरती थर्ड अंपायर नियुक्त केला जाईल. अक्षय कदम आमचे आजच्या दिवसाचे थर्ड अंपायर आहेत आणि टेक्निकल रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. यासिन सर, बऱ्याचदा अक्षयलाच काम लागले कारण रिव्ह्यू सिस्टीम ही पंचांच्या माध्यमातून येते, कारण कोणत्याच संघाचं नुकसान व्हायला नको या मागची ही भावना अत्यंत चांगली असेल. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज सचिन मात्रे. स्ट्राईक वरती अत्यंत चांगली शरीरयष्टी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज वैभव पाटील. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं गेल्या सामन्यामध्ये वैभव पाटीलने गोलंदाजी केली होती, टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच आपण पाहिलं तर वैभव पाटीलच्या गोलंदाजीमुळेच त्यावेळेस पूर्णतः सामन्यामधील धावा अत्यंत अटलेल्या आपण पाहिल्या होत्या. पुन्हा एकदा वैभव पाटील ओव्हर द विकेट. या वेळचा फटका, चेंडू जाईल डिक्लर झोनच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू नो दिला गेलाय आणि अक्षय कदम या ठिकाणी अत्यंत योग्य निर्णय घेत आहेत. नो चेंडू आलाय. चेंडू मध्ये जर आपण विचार केला तर गोलंदाजाने ज्या पद्धतीने ऍक्शन या ठिकाणी डिलिव्हर्ड केली आणि त्याचमुळे जर आपण विचार केला तर नक्कीच या ठिकाणी फरक पडतो. या गोष्टी आपण पाहिल्या तर या ठिकाणी नो चेंडू, गोलंदाज बदलला जाईल आणि एक नवीन गोलंदाज येईल. फ्रीट मैदानावरती असेल. चेंडू झाला गेला डिक्लेअर झोनच्या दिशेनं. सामन्याकडे आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आपण मैदानावरती पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय. या वेळचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बिग 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 अँड बिग सिक्स. मात्र आपण पाहिला तर नक्कीच एक चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. इट्स अन ह्यूज 1-6. आता मात्र सचिन मात्रे यांची बॅट बोलेल की गोलंदाज या मैदानावरती कमबॅक करून दाखवेल. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि अत्यंत चांगला कॅच या ठिकाणी पाहायला मिळणार का? येस इट इज. फलंदाज सचिन मात्रे या ठिकाणी मैदानावरतून परततील. व्हॉलंटियरचा इशारा. इट्स अन कट. कम ऑन. म्हणूयात आपण यासिन सर, कारण महेंद्र वर्तक यांना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला कॅच घेतला गेलाय. सचिन मात्र जो आक्रमक रूप धारण करत होता अशा खेळाडूला आता मात्र त्याने थांब असं सांगितलंय आणि प्रामुख्याने आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. अत्यंत स्लो मॅच सुरू आहे. अजूनही जर आपण विचार केला तर 25 मिनिटं झालीत आणि इनिंग अजून पूर्ण होत नाहीये. तुम्हाला मी पुन्हा एकदा सूचित करतोय, कारण जर तुम्ही या ठिकाणी विचार केला तर स्कोरबुक वरती धावा जमल्या त्या म्हणजे 32 धावा. सामना जरा क्विक घ्या, कारण यानंतरचं एक षटक 5 मिनिटांमध्ये झालंच पाहिजे. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चांगला चेंडू आपण पाहतोय अत्यंत चांगल्या गतीनं. ज्या पद्धतीनं आज आपण विचार केला तर प्रामुख्याने अचूक लाईन अँड लेंथ याच्यावरती विचार करतोय. फलंदाजाच्या माइंडसेटचा विचार केलाय आणि आता मात्र रूम देत नाहीये. किंबहुना ओव्हर पिच, फुलटॉस अशा पद्धतीचे चेंडू जर आले तर मात्र फलंदाज सोडणार नाही. या गोष्टी आपण आतापर्यंत तरी पाहिल्यात. यावेळेचा फटका ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पण निश्चितच बऱ्याचदा तुम्ही हा लपेटा स्ट्रोक म्हणून म्हणता की ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू पूल मारतात. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. मात्र यावेळेस तितकं योग्य कनेक्शन नव्हता.
याविषयी सुद्धा असं वाटायला लागलं, कारण बॅड लाईट होण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पाहतोय लवकरात लवकर मॅच संपली पाहिजे. यावेळचा फटका चेंडू लांब लचक पल्ल्याचा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. ह्यूज वन डीजे. डीजे मास्टर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत तिकडा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रामुख्याने आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतोय. प्रामुख्याने आपण विचार केला तर पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू जरा बाजूला व्हायचा आहे. त्या ठिकाणी टँकर येतोय आणि तुम्ही जरा बाजूला उभे राहा. आणि प्रामुख्याने आपण जर सामन्यांचा विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण ही क्रिकेटची मॅच पाहतोय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असणारा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय कदम यांना काम लागतंय. पुन्हा एकदा यासिन सर आपण जर विचार केला तर नक्कीच तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर नक्कीच प्रामुख्यानं या गोलंदाजाच्या ॲक्शनवरती आक्षेप घेतला गेला आणि आपण या ठिकाणी पाहू शकाल. प्रामुख्यानं सामन्यांचा विचार केला तर प्रसाद पाटील जो पुल अप फॉर्ममध्ये पहिल्या षटकामध्ये धावा करत नव्हता आणि अंतिम षटकामध्ये तो आक्रमक होत होता. या गोष्टी आपण आत्तापर्यंत देखील पाहिल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये अत्यंत संयमीपणे खेळायचं आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये आपलं खरं काय ते रूप दाखवायचं. अशा पद्धतीने आज दिवसभरामध्ये प्रसाद पाटीलचा खेळ बहरलाय. 4 चेंडू बाकी आहेत, लवकरात लवकर सुरू करा खेळ. गोलंदाज समाधान 45 जर्सी क्रमांक परिधान करून. यावेळचा फटका चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या या दिशेनं या ठिकाणी सीमारेषा पार येतोय. षटकार अजूनही 2 चेंडू येणं बाकी. आजच्या दिवसातील क्वालिफाईंग मॅच एका बाजूला मोहित स्पोर्ट्स पुरस्कृत जय बारांचा देवनौकार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप अशिवरे. या 2 संघाच्या दरम्यान ही सुरू असणारी लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांचा जर विचार केला तर खारेपाटच्या त्या विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ आज क्रिकेटच्या पटलावरती एकमेका संवेद खेळताना पाहायला मिळतील. अगदी हशिवरे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नौकार हे खारेपाट विभागामधील संघ आहेत. यावेळेचा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न एकदा मैदानावरती आली आणि त्यानंतर या षटकामधील एकमात्र चेंडू येणं बाकी असेल. चला समाधान लवकरात लवकर षटक पूर्ण करा, कारण आपल्याकडे वेळ नाही. आता 6 वाजून 31 मिनिटं झालीत. या इनिंग मधील एकमात्र चेंडू धावफलकावरती धावसंख्या 48 48 ऑन स्कोर बुक. यावेळेचा फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न एखाद्या वेळेला कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर मात्र कन्वर्जन रेट पहा अत्यंत योग्य पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन 2 बॅट्समन्स हियर. 2 रन पूर्ण केल्यात आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 4 पूर्ण होतं. 4 षटकानंतर धावफलकावरती 50 धावा आल्यात आणि 51 धावा. संघर्ष कशा पद्धतीनं पाहायला मिळेल हे सुद्धा या ठिकाणी यासिन मर्चंट सर यांच्या त्या जबरदस्त हिंदीमध्ये आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू पुन्हा एकदा यासिन मर्चंट सर. धन्यवाद.
चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण आपण पाहतोय 6:35 झालेली आहेत. नाखवा स्पोर्ट्स फ्रेंड्स ग्रुप हशिवरे आणि मयूर स्पोर्ट्स यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा संघ जय बारांचा देव नौखार. 10 ते 12 वर्षात जर आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारची स्पॉन्सरशिप नसायची आणि त्यावेळेस संघाला किंवा प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी पैसे काढावे लागत आणि एंट्री फ्री इथे देऊन स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला लागे. परंतु आता मात्र आपण पाहतोय या टेनिस क्रिकेटला आणि या संघांना या खेळाडूंना एक चांगले दिवस आलेले आहेत आणि याचं सर्व संपूर्ण श्रेय मी बऱ्याच वेळा सांगत असतो की हे पुरस्कर्ते, हे स्पॉन्सर, हे टीमचे मालक आहेत, त्यांना जात आहे. आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स या संघाचे मालक, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि मयूर स्पोर्ट्सचे मालक राजू भालेकर यांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय की आपण आपल्या पंचक्रोशीतील या होतकरू खेळाडूंना इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. कारण प्रत्येक वेळेस एंट्री फ्री भरणं हे सोपं नसतं आणि याच स्पर्धेमध्ये एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता मी. त्यावेळेस एका कर्णधारानं सांगितलं की आम्ही प्रत्येकी 500-500 रुपये काढले आणि इथे एंट्री केलेली आहे आणि आज आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होतोय की आम्ही टॉप 5 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर क्रिकेटचे ऐसे बरेच अपन दिवस पाहिलेत, अनुभवलेत. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 51 रनों की जरूरत. मोनिया स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर है सुमित भगत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में प्रफुल्ल पाटिल के ऊपर. 30 गज का दायरा मौजूद रहेगा. 4 ओवर का मुकाबला है. तकरीबन 13 के औसत से यहां पे रन बनाने हैं. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, यहां पे ललचाने का प्रयास, उस गेंद का पीछा किया था बल्लेबाज अक्षय पाटिल ने. अंपायर जी का इशारा यहां पे वाइड का. देखिए, अंपायर जी की जो जिम्मेदारी होती है वो बहुत अहम होती है, बहुत ही मूल्यवान होती है. और यहां पे अलीबाग तहसील का एक नामचीन सितारा, टेनिस क्रिकेट का एक हीरो निशांत कड़वे इस अंपायर की जिम्मेदारी को अंजाम देते हुए दिखाई दे रहे हैं. ओहो हो, ये देखिए अपने ऊंचाई का उन्होंने कितना बखूबी इस्तेमाल किया है. बैकफुट पर जाकर एक आराम से यहां पे पुल सक्सेसफुल होता हुआ. गेंद डीप में मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. तेज तर्रार गेंद थी और ज्यादा शॉर्ट ऑफ लेन भी नहीं थी, मगर ताकत और उसके साथ टाइमिंग, इसका बेजोड़ इस्तेमाल हमें देखने को मिला. इस मर्तबा देखिए, गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट हुई. क्रिकेट के परिभाषा में लेग कट या बाहर की तरफ निकालने वाली गेंद, और उसी के साथ यहां पे थोड़ी सी गेंद नीची भी रही और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. बिंदी गेंद फिर से एक बार सीधे बल्ले से उसे खेला है और कैच लपकने का मौका हो सकता था, मगर मिस जज वहां पे कर गए. अगर सही जज होता, जैसे किशोर पाटिल ने किया था, तो यहां पे ये कैच उनके हाथों में चिपक सकता था. मगर कुछ भी हो, रिजल्ट यहां पे आया अंतिम क्षणों में 6 रन के लिए. किस्मत ने भी साथ दिया है. इसमें तो 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी, वहां से गेंद को किया है फरार. फिर से एक बार गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए.
पहले 4 गेंदों में धुआंधार बल्लेबाजी, जबरदस्त शुरुआत, तोड़फोड़ बल्लेबाजी हमेशा की तरह। मोनिया ने इस पर दबा देखिए लॉफ किया है कवर के ऊपर से, 1 बाउंस गेंद, फिर से एक बार डीप कवर सीमा रेखा के बाहर, गोली की रफ्तार से गेंद निकल गई, 4 रन। जी हां, इस पर दबा स्लोवर 1 गेंद, लटक गए हैं, क्या इस गेंद के नीचे आएंगे प्रसाद? तकरीबन पहुंच चुके थे मगर उसे जज करने में नाकाम रहे और इसी के कारण फिर से एक बार जीवन दान यहां पे मिला है मोनिया को। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, 1 रन मुकम्मल कर लिया है। कैच लपकने का मौका था मगर हवा के वजह से शायद गेंद हवा में स्विंग हुई और उसे उस स्विंग को परख नहीं पाए थे, इसी वजह से मिस जज यहां पे देखने को मिला। एक जीवन दान मिला मोनिया जैसे बल्लेबाज को। अगर यहां पे मोनिया का विकेट प्राप्त होता तो अलग ही दृश्य हमें नजर आता। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। कुल मिला के 4 ओवर का मैच, 51 रन बनाने हैं जीतने के लिए। पहले ओवर में हालांकि बहुत सारा मार्जिन यहां पे निकाल चुके हैं। अब यहां पे देखिए 30 गज का दायरा हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद सीमा रेखा के बाहर पहुंचाना गेंद कारपेट के सहारे बहुत मुश्किल हो सकता है। हवा के जरिए से खेलने का प्रयास करना होगा। नए गेंदबाज रत्नाकर, जी हां, फुल टॉस गेंद लेग स्टंप पर थी मगर तेज तर्रार गेंद, उसे परख नहीं पाए थे। हालांकि स्वैप किया था अपने बल्ले को मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और डिक्लेयर जोन में गेंद चली गई 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। रत्नाकर ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, किफायती और कंजूस गेंदबाजी। जी हां, यहां पे ऊंची छलांग तो लगाई है, उस गेंद को फील्ड करने में कामयाब तो हुए मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 2 रन लेने का मौका। मोनिया आज फिर से एक बार बरसते हुए, इसके पहले के मैच में पहली गेंद पर मैदान से बाहर जा चुके थे मगर इस ओवर में, इस मैच में शानदार बल्लेबाजी। इस मर्तबा फिर से एक बार प्रसाद के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, दर्शक दीर्घा में, कमेंट्री बॉक्स में हमारे सम्माननीय व्यक्ति इनको सलाम करती हुई 6 रन के लिए। धन्यवाद डीजे। मोनिया के बल्ले से आता हुआ यह तीसरा छक्का। जी हां, इसमें दबा बहुत ही बढ़िया गेंद थी रत्नाकर की। जी हां, यहां पे रनआउट करने की कोशिश होनी चाहिए थी क्योंकि विकेट बहुत ही अहम है। आपके पास अगर जीतने के लिए रास्ता बनाना है तो यही एक मौका होगा कि आपको विकेट चटकाने होंगे। आप अगर विकेट चटकाओगे तो ही बल्लेबाजों को रोक सकते हो, वरना बल्लेबाजों को रोकना यहां पे बहुत ही मुश्किल हो सकता है। रत्नाकर ने कुछ हद तक यहां पे अच्छी गेंदबाजी की है, 1 छक्का जरूर इस ओवर में आया है मगर पहले ओवर के मुकाबले में बहुत ही बढ़िया गेंदबाजी। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन अब यहां से जीतने के लिए 18 रनों की और जरूरत, यानी कम से कम 13 गेंदें और 18 रन। हाँ, ये देखिए जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक किया था मोनिया को। मोनिया के पास कोई उसका जवाब नहीं था, ढीले हाथों के साथ अपने कलाई को रोल किया था और फ्लिक किया था, उस गेंद को कारपेट के सहारे खेला था 1 रन के लिए। रत्नाकर ने सही मायनों में अच्छी गेंदबाजी की है क्योंकि ये बड़े बल्लेबाज जब उनके सामने होते हैं तो मनोवैज्ञानिक दबाव को झेलना पड़ता है, सिचुएशन को देखना पड़ता है और उसे हैंडल करते हुए अपनी कलात्मक गेंदबाजी का सादरीकरण करना इतना आसान नहीं होता। क्योंकि हम जब देखते हैं तो हालांकि हम उत्साह से लबालब भरे हुए होते हैं, हमें अक्सर किसी भी चीज़ के ऊपर बातें करना या टीका करना या क्रिटिसाइज करना बहुत ही आसान होता है, मगर वहाँ पे जाकर एक बार देखिए गेंदबाजी करते वक्त
गेंदबाजों के हाथ किस तरह से कांपते हैं इसका अंदाजा आपको आएगा। इस ओवर में 12 रन खर्च किए हैं रत्नाकर मोकल ने। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे अथर्व हमें बताते हुए 17 रनों की जरूरत, यानी मैच अभी भी जिंदा है। अगर यहां पे विकेट चटकाते हैं इस ओवर में, क्योंकि ये निर्णायक ओवर है, हर कैच को लपकना होगा, हर एक रन को यहां पे बचाना होगा, एक एक रन के लिए बल्लेबाजों को तरसाओगे तब यहां पे बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे और उस चक्कर में फंस भी सकते हैं। आहा, तेज तर्रार गेंद, एंगल बनाने की कोशिश, बाएं हाथ के गेंदबाज सचिन म्हात्रे के ऊपर सारी दारोमदार, सारी निगाहें और सारी जिम्मेदारी। और ये गेंदबाज में ताकत है, इस गेंदबाज में कलात्मकता है, इस गेंदबाज में पेस है, गेंदबाज में गेंद को घुमाने की क्षमता भी है। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार मोनिया जैसे बल्लेबाज, हालांकि मोनिया सेट बल्लेबाज है, अब यहां पे उनके बल्ले से रनों की बौछार हमें देखने को मिली। उसके बावजूद यहां पे लगातार 2 गेंदें उन्हें बिंदी करना इतना आसान नहीं है, यानी मैच को जिंदा रखा है। मैच कभी भी बदल सकता है। यहां पे 1 से 2 विकेट बेहद जरूरी है गेंदबाजी करने वाली टीम के लिए। जी हां, कारपेट के सहारे आखिरकार उसे खेल दिया था ऑन द राइज। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात रत्नाकर ने वहां पे उस गेंद को फील्ड किया। 1 ही रन यहां पे मिला। पहले 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। इसी तरह से अगले 3 गेंदों में भी 1 रन अगर खर्च करते हैं तो फिर क्या होगा ये आप समझ सकते हो। अगली 3 गेंदें बहुत ही मौल्यवान होगी। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है सुमित भगत, मात्र 1 रन बनाकर लंबे अरसे के बाद यहां पे स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका मिला है। अब तक 1 गेंद का सामना किया है। ओहो हो, ये लिया फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटा, गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। आठ गेंदे और 10 रन। जैसे मैंने कहा कि विकेट की तलाश जारी है। इसमें दबा देखिए लोअर फुल टॉस गेंद थी, उसे फ्लिक किया है। 3 तरह की फुल टॉस होती है। मैं अक्सर कहता हूं हमें नजरों से तो फुल टॉस नजर आती है, मगर ये लोअर फुल टॉस बहुत ही घातक होती है। इस गेंद को अगर उछाल कर खेलने की कोशिश करोगे तो सीमा रेखा के पास पकड़े जाने का हमेशा खतरा मंडराता है, और इसी वजह से बहुत ही चतुराई के साथ फ्लिक किया था और 1 रन बटोरा सुमित भगत ने। जी हाँ, फिर से एक बार देखिए अपने कदमों को स्ट्रेच किया था, अपने आप को स्ट्रेच करते हुए उस गेंद के ऊपर प्रहार किया था मिड विकेट की दिशा में। कारपेट के सहारे फिर से एक बार 1 ही रन मिलेगा। सचिन म्हात्रे की बहुत ही बढ़िया गेंदबाजी। 1 छक्का इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर कुल मिला के 9 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए हैं। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 8 रनों की जरूरत। क्या 8 रन यहां पे जयेश राजभर बचाएंगे? जयेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी सौंपी है। जयेश हमेशा रविंद्र जडेजा की याद ताज़ा करते हैं। उसी तरह की एक्शन, बाएं हाथ से गेंदबाजी, उसी तरह से फॉलो थ्रो और गेंद को घुमाने की क्षमता। अब यहां पे अगर विकेट चटकाते, विकेट टेकर गेंदबाज है, आज उनके टीम को उनके गेंदबाजी की सख्त जरूरत, अर्थात अच्छी गेंदबाजी की। नहीं, इस तरह से मोनिया को आप आउट नहीं कर सकते। ओवर पिच गेंद, बैकफुट पर तैयार थे और उस गेंद को उड़ाया है बैंग ऑन। 6 रन। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। मोनिया ने इस मैच में रंग भर दिया है। लास्ट मैच की पूरी कसर यहां पे निकाली है। उनके बल्ले से 4 छक्के हमें देखने को मिले और उसी के साथ साथ 2 चौके भी देखने को मिले। इस बीच अच्छी गेंद, 3 गेंदें हो चुकी है। 3 गेंदों में 1 रन जीतने के लिए क्या यहां पे चमत्कार देखने को मिलेगा? 3 गेंदें क्या यहां पे बिंदी हो सकती है? विकेट आ सकता है, कैच आउट हो सकते हैं, रन आउट हो सकते हैं, बोल्ड आउट हो सकते हैं, कुछ भी हो सकता है।
नीतू माली ने 6 गेंदों में 1 रन डिफेंड किया था, तो यहां पे 3 गेंदों में 1 रन भी डिफेंड हो सकता है। जी हां, मगर स्वैप किया है बहुत ही खूबसूरती के साथ सुमित भगत ने, और इसी के साथ इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे नो डाउट 40 रनों का योगदान देने वाले, 17 गेंदों का सामना करते हुए अपने टीम के लिए एक